हा कार्यक्रम जॉयस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे. तुम्ही नेटाने प्रयत्न केलात तर उत्तम जीवन जगणं हे अजिबात कठीण नाहीये. मी जे करायला हवं ते मी करू शकेन, कारण परमेश्वराच्या सामर्थ्याने माझं जीवन बदललं आणि तो तुमचंही बदलेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं परमेश्वराच्या वचनात आहेत. मी जॉयस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करील. हे ऐकायला गोड वाटतं, तुम्ही देवाला किती प्रिय आहात, किती छान आहात. पण आत्मिक वाढीसाठी चांगल्या गोष्टी ऐकणं अधिक उत्तम. आणि मला वाटतं की आपण आज अशा युगात राहतोय की जे सामर्थ्यशाली आहे, उत्तमही आहे आणि तेवढंच धोकादायकही आहे. आणि मला वाटतं की एक शिक्षक या नात्याने आपण कसोशीने प्रयत्न करून लोकांना सैतानापासून सुरक्षित कसं राहायचं ते शिकवायला हवं. कारण शेवटचा काळ जितका जवळ येतोय तितकाच तो चवताळतोय, कारण त्याचा अंत आलाय हे त्याला ठाऊक आहे. आणि म्हणून मी सैतानाविषयीची 2-3 पुस्तकं मागवली आणि त्यामुळे मला जाणवलं की मी जणू हे विसरूनच गेले होते की तो किती जास्त लबाड आहे आणि मी माझे विचार किती जपायला हवेत. आणि बघा, 2 प्रकारे सैतान आपल्याला मुठीत ठेवू पाहतो, आपल्या विचारांवर, भावनांवर ताबा मिळवून. आपले विचार आणि भावना एकमेकांशी जडलेल्या असतात आणि कितीतरी जणांनी भावनेच्या भरात असं काही विकत घेतलंय का कधी की ज्याची तुम्हाला खरं तर गरजच नव्हती, पण तरीही तुम्ही ते घेतलं. बघा, कधीतरी असं करणं ठीक आहे, पण जर तुम्ही हे वारंवार केलं तर खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडाल आणि मग अचानक तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल. आणि बघा, या कर्जामुळे जोडप्यांमध्ये बेबनाव निर्माण होतो, पुढे भांडणं होऊ लागतात आणि हल्ली होणाऱ्या घटस्फोटामागचं मुख्य कारण आहे कर्ज. आणि दुसरं कारण आहे चर्चेचा अभाव. तुमच्यापैकी किती जण रागाच्या भरात असं काहीतरी बोलून गेलेत की ज्याचा नंतर तुमच्या जीवनावर खूप गंभीर परिणाम झालेला आहे. म्हणूनच लक्षात ठेवा की या 2 क्षेत्रांमध्ये सैतान तुमच्यावर मात करू शकतो. तो तुमच्या मनात चुकीचे विचार घालतो आणि शिरजोरी करतो तुमच्यावर. त्याला तुमच्याविषयी वाईट बोलायला आवडतं आणि तुम्ही स्वतःला नावं ठेवलीत की तो खुश होतो. किती जण स्वतःच्याच तोंडाने स्वतःबद्दलच वाईट बोलता सांगा बरं. अरे बापरे, मग हे नाही करायचं. नाही 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 नाही, आई सांगते ना नाही, मग नाही करायचं. कारण लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय म्हणता हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी मूर्ख आहे, मी लठ्ठ आहे, मी कुरूप आहे, मी काहीच करू शकत नाही असं बोलू नका. तुमच्याबद्दल बायबल काय म्हणतंय ते सांगा. देव माझ्यावर प्रीती करतो, मी निर्मितीक्षम आहे, मी आशीर्वादित आहे, हुशार आहे, माझ्यासमोर एक उज्ज्वल असं भविष्य आहे, सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कल्याणकारक आहेत. तर बघा, सैतानापासून नेहमीपेक्षा जास्त सावध राहूया. आणि मी तुम्हाला सांगितलंय, आपण त्याला घाबरायची गरज नाही, पण आपण त्याला कमजोरही समजू नये किंवा त्याची थट्टामस्करी करू नये. कारण 1 पेत्र अध्याय 5 वचन 8 म्हणतं, तो एक असं अस्तित्व आहे जो गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधत फिरत असतो. म्हणून तुम्ही त्यात नाही आहात हा निर्णय घ्या. तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करा. ते तुमच्या मनाची युद्धभूमी आहे आणि तिथेच सैतान तुमच्यावर हल्ला करत असतो. आणि जर तुम्ही त्याच्या लबाडीवर विश्वास ठेवलात तर तुमची फसवणूक होईल. आणि फसवणूक ही शेवटच्या काळातील सगळ्यात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. मत्तई 24 म्हणतं, तुमची फसवणूक होऊ नये म्हणून प्रार्थना करा. आणि किती जणांना वाटतं की आज जगात भरपूर फसवणूक होते. सगळ्यात मोठी फसवणूक काय ती माहिती आहे तुम्हाला? जेव्हा तुम्ही चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देता आणि योग्य गोष्टी नाकारता. मी एकदा टीव्ही पाहत होते आणि मला ते संवाद ऐकून आश्चर्य वाटलं. तो एक चित्रपट होता मला वाटतं, आणि त्या चित्रपटात कुणाचा तरी खून झाला होता आणि एक महिला पोलीस त्या माणसाची विचारपूस
विचारपूस करत होती आणि प्रश्न विचारण्याच्या त्या प्रक्रियेत त्याची पत्नी ही दुसऱ्या पुरुषासोबत होती आणि ती महिला पोलीस प्रश्न विचारत असताना तो माणूस म्हणाला की आमचं ओपन मॅरेज आहे आणि जर तुम्हाला याचा अर्थ माहीत असेल तर ते असं आहे की त्या दोघांमध्ये कितीही प्रकारचे भागीदार असू शकतात, त्याची कोणाला पर्वा नसते. मला हा एक प्रकारचा मूर्खपणाच वाटतो, पण तरी ते तो करत होते. आणि ती जी महिला पोलीस होती तिने त्या जीवनशैलीबद्दल आणि या विचारांबद्दल नापसंती दाखवली आणि तो माणूस असं म्हणाला की मला वाटतं की आजचं जग हे असंच आहे. तो म्हणाला की लक्षात घे की आजच्या आपल्या जीवनशैलीनुसार बघा, आजच्या आपल्या जीवनशैलीनुसार तू माझा न्याय करणं हे मला माझ्या आनंदापेक्षा महत्त्वाचं वाटत नाही. आता विचार करा यावर. जगाची वाटचाल अशीच नाही आहे का की मला जे करायचंय ते करण्याचा मला अधिकार आहे, तुम्हाला माझा न्याय करण्याचा अधिकार नाही. जर तुम्ही माझा न्याय केलात तर तुमचा निर्णय माझ्या सुखाच्या आड येतोय. पण मी एवढंच सांगेन की आपण खरोखर याची काळजी घ्यायला हवी की आपण जगात आहोत पण जगासारखे नाही. जगासारखे आपण बनू नये. आपण आपल्या चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात जगतोय, पण मी सांगते आपल्याला हवं ते मिळतं, कारण बायबल स्पष्ट सांगतं की देवाने आपला समय आणि सीमा ठरवलेली आहे. आपण केवळ एक वैश्विक अपघात नाही जो इतिहासात यावेळी दाखवण्यासाठी घडला, त्यामुळे शेवटच्या काळी खेळण्यासाठी तुमच्याकडे तुमचा वाटा आहे. आपल्याला एक उत्कृष्ट संजीवन मिळणार आहे आणि हे फक्त माझे विचार आहेत की आपण एक उत्तम संजीवन जगणार आहोत. लोकांना ख्रिस्त प्राप्तीची शेवटची संधी मिळणार आहे आणि मला विश्वास आहे मंडळींचं स्वर्गारोहण होणार. आणि जेव्हा आपण सगळे निघून जाऊ तेव्हा ते काय करणार आहे ते मला माहीत नाही, कारण जेव्हा पवित्र आत्मा निघून जाईल तेव्हा पृथ्वीवरची परिस्थिती अतिशय भयंकर असणार आहे आणि लोकांना अजूनही तारणाची संधी आहे. पण ते खरंच खूप कठीण होईल आणि आपण ख्रिस्ताचं राज्य 1000 वर्ष करणार आहोत आणि नंतर शेवटी आमगीदान. आणि हे एवढंच मला माहिती आहे. मी म्हटलं तसं मी शेवटच्या काळाची शिक्षक नाही, पण शेवटच्या काळाविषयी शिकवण्याचा प्रयत्नही करत नाही आहे. मी अशाच प्रकारे ते समजून घेतलं आहे आणि तुम्हाला वेगळं काही समजलं असेल तर ठीक आहे. पण या शेवटच्या दिवसात आपण करू शकतो ती चांगली गोष्ट म्हणजे देवाशी आज्ञाधारक राहणं, प्रीतीत चालत राहणं. प्रीती. येशू म्हणाला, मी तुम्हास नवीन आज्ञा देतो की जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. यावरून सर्व लोकांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात. तुम्हाला ते समजलंय का की याद्वारे, या प्रीतीने सगळ्या लोकांना कळेल की तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणून आपण कोण आहोत ते जगाला दाखवून द्यायचं असेल तर आपण प्रीतीत चालायला हवं. आपण एकमेकांवर प्रीती करायला हवी. आणि बघा, तुम्ही घरापासूनच सुरुवात करू शकता. आमेन. तुमच्या घरातील लोकांना ते सतत तुमच्या अवतीभोवती सोबत असतात म्हणून गृहीत धरू नका. त्यांचे तुमच्याशी संबंध आहेत, ते तुम्हाला सोडू शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर चिडचिड करू नका, रागवू नका, स्वस्थ होऊ नका. हो, हे खरं आहे. एक सांगू, कधी कधी जेव्हा आपला मूड वाईट असतो तेव्हा आपण त्याच लोकांशी वाईट वागतो ज्यांच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो. आणि हा काहीसा मूर्खपणा आहे. आणि म्हणून निरंतर प्रार्थना करा. तुमच्या घरात शांतता राखण्यासाठी देवासोबत वेळ घालवा. तुमच्या मुलांवर, जोडीदारावर राग काढू नका. आणि बघा, तुम्ही चर्चमध्ये जाऊन पाळकाशी चांगले वागता पण जोडीदारावर मात्र राग करता तिथून परत येताना. देव मला एकदा म्हणाला की तू तुझ्या पाळकाला देतेस त्याच्या अर्धामान आपल्या पतीला दिलास ना तरी तुझं आयुष्य अधिक चांगलं असेल. मी देवाचे आभार मानते. ते बऱ्याच वर्षांपूर्वी होतं. पण हे खरं आहे, आपण चर्चमध्ये इतरांसाठी जे करतो ना ते घरी आपल्या कुटुंबासाठी करत नाही. मी पैस लावते,
जर इथे माझ्याकडनं पाणी सांडलं आणि मी म्हटलं की कुणीतरी ते स्वच्छ कराल का, तर मला माहिती आहे शेकडो लोक उड्या मारून येतील. पण जर घरी कोणी असं केलं तर मग आपण काय म्हणतो, तू सांडलंयस ना पाणी, तूच साफ कर, मी नाही करणार. पटतंय का? पटतंय मी काय म्हणते ते? विचारा स्वतःला. तर मी म्हणते की तुम्ही तुमच्या घरापासून सुरुवात करा आणि घरी गेल्यावर आजपासून करा. जर तुमच्यापैकी कित्येक जण या कॉन्फरन्ससाठी हॉटेल्समध्ये थांबले असतील, आठवडा अगदी छान आध्यात्मिक गेला असेल आणि तुमच्या मनात असं असेल, मी घरी गेल्यावर याने जर माझं ऐकलं नाही ना, तर चला तुम्ही घरी पोहोचायच्या आधीच युद्धासाठी सज्ज होताय आहो. तुम्ही घरी जाऊन त्यांना हे सांगायला हवं की बरं झालं आपण दोघं मिळून तिथे गेलो. असं नाही की तुला तर काहीच जमत नाही. काय सत्य सांगते की नाही मी? घरी जाऊन तुमच्यात इतका बदल दिसू द्या की पुढच्या वर्षी तुम्हाला इथे येण्यासाठी स्वतःहून पैसे देतील घरचे लोक. आमेन. देववचनाने आपल्यासाठी हेच करायला हवं आणि म्हणून येशू म्हणाला, त्यांनी येशूला विचारलं, मला वाटतं 22 मध्ये हे वचन आहे, सगळ्यात मोठी आज्ञा कोणती आहे? तो म्हणाला, तू तुझा देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण आत्म्याने, मनाने, जीवाने, शक्तीने प्रीती कर आणि दुसरी अशी आहे की तू तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. म्हणून तुम्ही स्वतःवर प्रीती करायला हवी, पण स्वार्थी, आत्मकेंद्री, संतुलित मार्गाने नाही. मला वाटतं तिमथीमध्ये एक वचन आहे जे असं म्हणतं, इथे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा संपूर्ण उद्देश 2 गोष्टी आहेत, विश्वास आणि प्रीती. विश्वास आणि प्रीतीत चालत राहा. आणि म्हणून मी पुन्हा सांगते, जर तुम्हाला ध्येयपूर्तीने जगायचं असेल, जर तुम्हाला शत्रूवर वरचढ व्हायचं असेल, खात्री करा की तो तुम्हाला फसवू शकत नाही, भुरळ पाडत नाही. तुमच्या भावना, विचारांकडे लक्ष द्या. त्या चांगल्या असल्याशिवाय त्याचं अनुसरण करू नका. विश्वासात राहा. विश्वासापासून विश्वासाकडे जगा. बायबल म्हणतं की जे काही विश्वासात नाही ते पाप आहे आणि हे अतिशय गंभीर असं वचन आहे. नक्कीच. आमेन. प्रीतीत चालत राहा. प्रत्येक वेळी प्रीतीत राहा आणि देवाच्या आज्ञेत राहा. लहान मोठ्या गोष्टींमध्ये देवाच्या आज्ञेत राहा. देव कधीही तुमचा मार्ग भरकटू देणार नाही आणि तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करायला तो कधीही सांगणार नाही. आणि जेव्हा तो तुम्हाला काही करायला सांगतो तेव्हा मात्र तुम्ही म्हणता की पण हे खूप कठीण आहे. ख्रिस्ती असणं खूप कठीण आहे. देव तुम्हाला जे करायला सांगतो त्या सगळ्या गोष्टी करणं कठीण असतं. पण मी एक सांगू, अवज्ञाकारी असण्यापेक्षा, देवाच्या नापसंतीपेक्षा त्याच्या कृपेत जगणं अधिक चांगलं नाही का? आमेन. म्हणून सैतानाला विरोध करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग, हे आजच्या संदेशाचं शीर्षकच आहे, सैतानाला विरोध करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला देवाच्या स्वाधीन करणं. खरं तर आज्ञापालनात आणि अधीनपणात खरं सामर्थ्य आहे. आणि म्हणून याकोब अध्याय 4 वचन 7 नुसतंच सैतानाचा प्रतिकार करा आणि तो पळून जाईल असं म्हणत नाही, तर ते म्हणतं स्वतःला देवाच्या स्वाधीन करा, सैतानाचा प्रतिकार करा आणि तो पळून जाईल. स्तोत्रसंहिता 91:11 म्हणतं, तो त्याच्या देवदूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल. आता आपल्याला हे अर्धच आवडतं, पण ते पुढे असं म्हणतंय, तो त्याच्या देवदूतांना तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची आज्ञा देईल. आणि विस्तारित बायबल म्हणतं, तुमच्या सर्व मार्गात आज्ञापालन आणि सेवा. म्हणून देव त्याच्या देवदूतांना आपल्या अवज्ञा आणि आळशीपणाचा भार आपल्यावर देणार नाही, तर आपल्या आज्ञाधारकपणात आणि आपल्या सेवेत. आणि मी सत्य सांगते, तुम्ही स्वतःसाठी करू शकणारी सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे तुमच्या आध्यात्मिक वाढीस मदत करणाऱ्या एखाद्या गोष्टीत गुंतून राहा. जसं आठवड्यातनं बायबल स्टडी करणं, छोट्याशा गटाचा भाग होणं, एखाद्याला नेटाने जबाबदारी शिकवणं. म्हणजे जर तुम्ही आळसावलात आणि 3 महिने चर्चमध्ये गेला नाहीत, तर कोणीतरी येऊन तुम्हाला जबरदस्तीने चर्चमध्ये घेऊन जाईल. आमेन. बघा, चर्चमध्ये नियमित जाणं म्हणजे तिथे बसून स्टेजवर असलेल्या एखाद्या शिक्षकाकडे आश्चर्याने पाहणं
गाणी गाणं आणि घरी निघून जाणं असं नाही, तर काही जबाबदारी पार पाडणं आणि तिथे अशा पद्धतीनं गुंतणं की तुम्ही नसाल तर लोक तुमची आठवण काढतील. आणि बघा, एक सांगू की मित्र असणं चांगलं आहे, म्हणजे तुमचं वर्तन दुर्गंधीयुक्त झालं तर ते तुमचा सामना करतील. आमेन. जसं की देवाशिवाय माझा कोणीही बॉस नाही, देवच माझा बॉस आहे. पण मी तुम्हाला काय सांगू, माझी दोन दोन मुलं माझ्या सेवाकार्याचं दैनंदिन काम सांभाळतात. आमचे दोन्ही जावई आमच्यासाठी काम करतात. मी माझ्या मुलांसोबत नेहमीच असते, माझा नवरा आणि त्यांच्यापैकी प्रत्येक जण जर मी चुकीचं काही वागले तर ते माझ्या समोर येऊन मला समजवतात. त्यांना 2 सेकंदही लागत नाहीत. म्हणून कुणीतरी तुमची जबाबदारी घेणारं असणं गरजेचं आहे. आणि बघा, एक गोष्ट अत्यंत धोकादायक आहे, ती म्हणजे स्वतःपुरतं जगणं, दुसऱ्या कुणाची जबाबदारी न घेणं आणि कुणालाही न जुमानता तुम्ही वाटेल ते कराल. तर हे असं करणं हे नक्कीच चुकीचंच आहे. चुकीचं आहे. आमेन. ठीक आहे, मी सांगू शकते की तुम्ही खुश आहात आणि मीही. इब्री अध्याय 10 वचन 36, तुम्हाला सहनशक्तीची गरज आहे. याचा अर्थ असा की तुम्ही त्यात टिकून राहा, टिकून राहा, टिकून राहा, टिकून राहा, टिकून राहा, चालू ठेवा, चालू ठेवा. तुम्ही धीर धरण्याची गरज आहे, जेणेकरून तुम्ही देवाची इच्छा पूर्ण केलीत की त्याने जे वचन तुम्हाला दिलंय ते तुम्हाला मिळेल. वा वा, हे चांगलं आहे नाही का? एक सांगू, आपल्यामध्ये एक जोडपं आहे जे आठवड्याच्या शेवटपर्यंत पहिल्या रांगेत बसले होते आणि डेव्हने मला आठवण करून दिली की हा माणूस सेंट लुईसच्या पुरुषांच्या घरात राहून गेला होता. आणि तुम्ही तिथे जाण्यापूर्वी तुमची परिस्थिती कशी होती मला माहीत नाही, पण ती नक्कीच चांगली नव्हती, कारण तुम्ही रस्त्यावर राहत होतात. तुम्ही रिहॅबमध्ये पण गेला होतात आणि सतत रिहॅबच्या आत बाहेर चालायचं गोंधळ होता खूप आयुष्यात. आणि सेंट लुईसमध्ये आमच्या पुरुषांच्या घरात ते होते आणि नंतर त्यांची पत्नी काही काळ आली आणि आता त्यांची इतकी वाढ झाली की ते पाळक आहेत. आमेन. बघा, देव लोकांच्या जीवनात काय करू शकतो ना, ते आश्चर्यकारक असतं. हे खरंच आश्चर्यकारक आहे. आणि बघा, देव तुमच्यासाठी हे करू शकतो. असं नाही की तो फक्त त्याच्या आवडत्या लोकांना निवडतो. तो म्हणतो ठीक आहे, मी तुमचं जीवन सुरळीत करीन, पण देव तुम्हाला जे करायला सांगतो ते तुम्ही केलं तर तो त्याच्या म्हणण्याप्रमाणे करतो नेहमीच. लक्षात घ्या. आणि मी सांगते तुम्हाला, जर तुमच्या आयुष्यातली संकट दूर होत नाहीत तर त्याचा दोष मला देऊ नका. तेव्हा मी म्हणेन की यात चूक देवाची नाही, तर ती तुमचीच असली पाहिजे. कारण जर तुम्ही देवाच्या आज्ञेत राहिलात तर तो खोटं बोलत नाही. तो जे सांगतो ते तो करतोच आणि तो तुम्हाला जे करायला सांगेल ते तुम्ही केलं तर तो त्याचं म्हणणं पूर्ण करेल. आज्ञाधारकता अतिशय महत्वाची आहे आणि आपण आपल्या कृतीची जबाबदारी घ्यायला हवी. प्रत्येक गोष्टीचा दोष दुसऱ्यावर ढकलू नका. आपण तेच करतो सतत. आपल्याला सवय असते, आपण म्हणतो की जर तुम्ही असं वागला नसतात, जर तुम्ही माझ्या बाबतीत हे केलं नसतं, ते केलं नसतं, असं केलं नसतं, कितीदा ती सबब सांगाल. माझ्याशी गैरवर्तणूक झाली नसती तर. बरं, झाली होती, आता त्याचं काही होऊ शकत नाही, मी ते बदलू शकत नाही. आणि म्हणून त्याची सबब म्हणून वापरणं मी थांबवते आता. आणि मी म्हटलं ठीक आहे, माझ्यावर अत्याचार झाला, तो सैतानाचा दिवस होता, आता मी देवाच्या हातात आहे. आमेन. जर कोणी ख्रिस्तात असेल तर तो एक नवी उत्पत्ती आहे. जुन्या गोष्टी होऊन गेल्या आणि सर्व अगदी नवीन झाल्या, अगदी नवीन झाल्या. तुम्ही देवाच्या हातातील नवीन आध्यात्मिक माती बनता आणि त्याने तुम्हाला ज्या गोष्टीपासून सुरुवात करायला नेमलंय त्यासाठी त्याला तुमची रचना करू द्या. आणि चिकाटीने राहिल्याशिवाय तुम्हाला चांगलं जीवन मिळू शकत नाही. ते एका रात्रीत होणार नाही. हे सगळं सोपं नाहीये. आणि बघा, देवासोबतचा तुमचा सगळ्यात वाईट दिवस सुद्धा त्याच्याशिवाय तुमच्या सर्वोत्तम दिवसापेक्षा सर्वोत्तम असेल. आमेन. मी त्या बाईचा विचार करते जी माझ्या एका मीटिंगला आली होती आणि जेव्हा
जेव्हा मीटिंग्स खूप लहान असायच्या आणि मी लोकांसाठी प्रार्थना करायचे, तर ती वर आली. तिने तिच्या कमरेवर असा हात ठेवला आणि म्हणाली की मला माझे पैसे परत हवेत. मी म्हटलं, तुम्ही कशाबद्दल बोलताय? ती म्हणाली, 2 आठवड्यांपासून तुम्ही जे सांगताय तसंच मी वागते. माझ्या आयुष्यात काडीचा फरक नाही. आणि प्रामाणिकपणे मी इतकी हसले तिच्यावर. मला म्हटलं, 2 आठवडे? तुम्ही सैतानाला 40-50 वर्ष देता आणि देवाला तुम्हाला फक्त 2 आठवडे द्यायचं? एक सांगू, तसं होऊ शकत नाही. म्हणून धीर धरा आणि थोडा वेळ घालवण्यासाठी तयार व्हा. कारण मी तुम्हाला देवाबद्दल एक गोष्ट सांगते की तो कधीही घाई करत नाही. ती त्याने करावी अशी आपली इच्छा असतेच. मला घाई आहे, पण देवाला नाही. आणि त्याचं लवकर आपलं लवकर नसतं. आमेन. चांगलं ते करण्याचा आपण कंटाळा केला नाही तर योग्य ऋतूत आपणास पीक मिळेल. पण गमतीची गोष्ट अशी की हंगाम कधी आहे कोणालाच माहित नाहीये. आपण देवाच्या इच्छेचे काही निवडक भाग पाळू शकत नाही जे सोपे आहेत. देव आपल्याला जे काही करायला सांगतो आणि जे करायला सांगत नाही त्या सगळ्या गोष्टी करण्यास आपण तयार असावं. तुम्ही जितके अधिक शिकता तितके अधिक जबाबदार बनता. एक सांगू, तुमच्यापैकी जे या आठवड्याच्या शेवटी इथे आलात, तुम्ही एका विशेष स्थितीत आहात. कारण तुम्हाला अशा गोष्टी माहिती आहेत आता ज्या इथे येण्यापूर्वी तुम्हाला माहीत नव्हत्या. तर मग अंदाज करा, आता तुमच्यावर पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी आहे, खूप जास्त. कारण आम्ही या आठवड्यात बरंच काही सांगितलंय जे मला वाटतं त्यातल्या बऱ्याच गोष्टी विसरलाय कदाचित तुम्ही. तर तुम्ही ते पुन्हा ऐकायची ही गरज आहेच. आमेन. तर तुमचा टीव्ही सोमवारी सकाळी चालू करून ते पुन्हा बघा. कारण बघा, 4 महिन्यात ही सभा कदाचित तिथे असेल. त्यामुळे तुम्ही स्वतःलाही टीव्हीवर पाहू शकाल. त्यामुळे तुम्हाला ते उत्तम दिसायला हवं. जोवर तुम्ही छोट्या गोष्टीत देवाचं आज्ञापालन करत नाही तोवर मोठ्या गोष्टींची अपेक्षा त्याच्याकडनं करू नका. हे लहान कोल्हे जे द्राक्षवेल नासवतात. आणि कधी कधी ज्या छोट्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या वाटत नाहीत आणि बायबल म्हणतं, तुम्ही जर थोडक्यामध्ये विश्वासू राहाल तर मी तुम्हाला खूप मोठ्या गोष्टींवर अधिकारी बनवीन. त्यामुळे तुम्हाला महत्वाच्या नसलेल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि त्यापैकी काही गोष्टी तुम्ही मला आधी सांगताना ऐकल्या असतील. पण बघा, देवाने मला हेच शिकवलं. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या काही गोष्टी पुन्हा सांगते. आणि त्यामुळेच तुमच्या लक्षात येईल की या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत. आणि फक्त उदाहरण म्हणून घेऊया की जर तुम्ही बाजारातून 3 किंवा 4 वस्तू तुम्ही विकत घेतल्या आणि घरी आल्यावर तुम्हाला समजलं की एका वस्तूचे पैसे त्याने घेतले नाहीत, तर तुम्ही म्हणता की देवाने मला आशीर्वाद दिला. नाही, तुम्ही जर ते परत करत नसाल ना तर तुम्ही चोर आहात. ठीक आहे, पण त्यांनी पैसे घेतले नाही ही माझी चूक नाही. ते परत करण्यासाठी मी माझं पेट्रोल आणि माझा वेळ वाया घालवणार नाही. नाही, तुम्ही करायला हवं ते. बघा, एकदा मी बुटांची जोडी विकत घेतली आणि त्यासाठी मॅचिंग पर्स पाहत होते. आणि मग मी ठरवलं मी पर्स नाही विकत घेणार. आणि घरी आल्यावर पाहते तर पर्स होती. पण मी पैसे तर बुटांचेच दिले होते. मी प्रभूमध्ये होते त्यामुळे कुठलाही वाद नव्हता. मला माहीत होतं मला ते परत करायचंय. पण मी असाही विचार करू शकले असते की मी ते का परत करू, कारण ती माझी चूक नाही. बघा, आपण सतत अशा सबबी सांगतो स्वतःला की मी माझं पेट्रोल आणि वेळ वाया घालवू कशासाठी, काही गरज नाही. पण हे योग्य आहे का मला सांगा. तर मी ती पर्स परत घेऊन गेले आणि तो माणूस म्हणाला, हे खरंच आश्चर्यकारक आहे. तो म्हणाला, बहुतेकांनी असं केलं नसतं. आणि मला त्याच्यासोबत शेअर करायची संधी मिळाली. मी म्हटलं, हो, मी ख्रिस्ती आहे आणि आम्ही असंच वागतो. आम्ही प्रामाणिक आहोत. आमेन. बायबल कॉलेजला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. देवाने मला शिकण्यासाठी बोलवलं तेव्हा मी बायबल कॉलेजमध्ये जायच्या परिस्थितीत नव्हते. बघा, देवाने मला सेवा कार्यासाठी बोलवलं तेव्हा मी 33 वर्षांची होते. मला ते आवडलं कारण येशूने आपलं सेवा कार्य याच वयात सुरू केलं होतं. आणि अर्थातच मला
मला काहीही माहीत नव्हतं, मला काहीही कळत नव्हतं आणि मला खूप काही म्हणजे मला शिकायचं होतं आणि मला मला आधीच 3 मुलं होती. म्हणजे खरं तर 4 कारण देवसुद्धा होता. चला मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे नवरा मूलच असतं. आमेन. अ, तर मी पवित्र आत्म्याच्या शाळेत गेले. बहुतेक जण तुम्ही तिथे जात असाल आणि ते असं आहे की तुम्ही कुठेही जाऊन बायबल क्लासेस घेण्यास सक्षम नाही आहात. तुम्ही जिथं आहात तिथंच तुम्ही शिकताय आणि हे मस्त आहे की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही आहात तिथे पवित्र आत्मा तुम्हाला शिकवण्यासाठी खूप आनंदित आहे. हा कार्यक्रम जॉयस मेयर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे.